ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये मंडल यात्रा सुरू असून या यात्रेमधून ओबीसींना जागृत करून ओबीसींसाठी झटणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी या मंडळ यात्रेचे आयोजन करण्यात आले। केवळ डीएनए मध्ये ओबीसी आहे असे सांगून ओबीसी समाजाची फसवणूक करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी त्वरित केंद्र सरकारकडे ओबीसींची जनगणना करण्यासाठी प्रयत्न करावेत। मात्र भारतीय जनता पार्टी ओबीसी विरोधात असून अजूनही त्यांनी ओबीसीच्या फायद्याचा निर्णय घेऊन मंडल आयोग लागू केला नाही। त्याच अनुषंगाने ही मंडल यात्रा नांदेड शहरामध्ये दाखल झाली। त्यामुळे ओबीसी समाजाने त्वरित जागृत होऊन मंडल आयोग लागू करण्याची शिफारस करावी असं मत प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर यांनी मांडलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णयामुळे या देशामध्ये या राज्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी या प्रवर्गाला आरक्षणाचा मार्ग खुला झाला होता आणि त्या आरक्षणाचा मार्ग खुला झाल्यानंतर हा प्रवाह राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आला होता। या ओबीसींना खऱ्या अर्थाने त्यांचे नाईक हक्क मिळाला होता। या मंडल आयोगाच्या माध्यमातून या मंडलचे जय जयकार करण्यासाठी बहुजनाचा सन्मान करण्यासाठी ही मंडल यात्रा महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे। 9 ऑगस्ट क्रांतिदिनी रोजी ही मंडल यात्रा निघाली। 18 सप्टेंबरला जवळजवळ 42 दिवसाचा प्रवास करून ही मंडल यात्रा मुंबई या शहरामध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणी या मंडल यात्रेचा समारोप होईल। अनेक देशातले अनेक मोठे नेते अनेक दिग्गज नेते या मंडल यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सहभागी होतील। आमच्या राज्यातनं देखील त्या ठिकाणी अनेक माजी आजी आमदार सहभागी होतील आणि मंडल यात्रेचं फलित हे आहे की अनेक असे सामाजिक पक्ष जे महाविकास आघाडीच्या बाहेर आहेत ते देखील या मंडल यात्रेच्या व्यासपीठावरती येऊन आपले विचार त्या ठिकाणी मांडतात। या ठिकाणी मी महादेव जानकरांचा विशेष आभार मानतो की महायुतीमध्ये असताना देखील ते त्यातून बाहेर आले आणि मंडल यात्रेच्या व्यासपीठावरती येऊन त्या ठिकाणी मंडलचं त्यांनी समर्थन केलेलं पुढे ठेवून ही यात्रा काढली जाते असे आरोप केले जात आहेत। त्या संदर्भात आपलं काय? विरोधी पक्षाला आरोप केला जातं काय? त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। माझं तुमच्या या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून खुलं चॅलेंज आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, असेल तुमच्यात हिंमत ना, मला रोखू नका। फक्त कॅमेरा समोर या आणि सांगा की तुमचे देशाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वामध्ये मंडलला विरोध करण्यासाठी ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी तुम्ही मंडल यात्रा काढली होती की नाही काढली होती? आणि तुमचे जे दलाल आहेत ना त्यांना बंद करायला लावा, ही दलालीगिरी बंद करायला लावा की आता त्या ठिकाणी आमच्या मंडल यात्रेला विरोध करू, मंडल यात्रा बंडल यात्रा आहे वगैरे वगैरे करून। त्यामुळे या राज्यामध्ये मंडल हे सत्य होतं आणि कमंडल हे असत्य होतं, आम्ही लोकांसमोर नेणार आहोत। लक्ष्मण हाके, तुमचा अभ्यास असेल नसेल मला माहित नाही, पण जर तुम्हाला लक्षात असेल तर मंडल आयोग हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि त्यावेळेचे पंतप्रधान व्हीपी सिंग यांच्यामुळे आलेलं होतं। जर तुम्हाला अभ्यास असेल तर हे जाणून घ्या आणि नसेल तर तुम्हाला सांगतो, कारण की तुमची स्क्रिप्ट ही सागर बंगल्यावर नाही आणि संध्याकाळचा तुमचा जो बॅलन्स आहे तो देखील सागर बंगल्यावर नाही। म्हणजे जेवढा बॅलन्स आहे ना तेवढंच बोला, याच्या अलीकडे पलीकडे बोलू नका। आणि काल परवा जे तुम्ही विधान केलं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये ज्यांना ओबीसीचं एक नेतृत्व म्हणून ओळखलं जातं आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्यावर जी तुम्ही गहिरी टीका केलेली आहे, तुम्हाला ओबीसी कधी माफ करणार नाही। पुढची लढाई तुमच्या आणि आमची असणार आहे, हे लक्षात ठेवून चला। पवार साहेब यांचं मोठं योगदान ओबीसी साठी आहे करून, ते समाज विसरणार नाही करून, त्यासाठी तुझ्या सर्टिफिकेटची मला गरज नाही। त्यामुळे तुम्ही कोणाची दलाली करता, तुम्ही कोणाची एजंटगिरी घेता हे देखील आम्हाला चांगलं माहिती आहे। त्यामुळे ही दलाली बंद करा, ही एजंटगिरी बंद करा, नाहीतर लवकरच तुम्हाला जनता रस्त्यावर जाऊन ठेवेल। आणि तथाकथित नेते बनण्याचं काम देखील करू नका, एक कार्यकर्ता म्हणून समाजासाठी काम करा, योगदान द्या। ऋषीवट नगरीचे आराध्य दैवत संत अमरदास बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ही पालखी नगर प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरामध्ये विसावली। या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक आणि भजनी मंडळी सहभागी झाली। ते अत्यंत भक्तिभावाने विविध प्रकारचे भजने सादर करून आपली भक्तिभाव जोपासतात। या शुभ प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक कार्यक्रम देखील सादर करतात। महिलांनी झिम्मा फुगडीसारखे पारंपरिक खेळ सादर केलेत। या निमित्ताने महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खणखणीत इशारा देत 29 ऑगस्ट 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करण्याचे जाहीर केले। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चावडी बैठका नियोजनाने जोर धरला असून प्रामुख्याने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावात मोठ्या प्रमाणात चावडी बैठका आयोजित केल्या जात आहेत। तरुण, अबाल, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी उत्स्फूर्तपणे चावडी बैठकीत सहभागी होत आहेत। तर नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मराठा सेवकांनी चावडी बैठका घेण्यामागे जोर लावला असून लाखो समाज बांधव दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजीच अंतरवाली सराटी येथील मुक्कामासाठी पोहोचणार आहेत आणि जरांगे पाटील
समवेतच मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। नांदेड जिल्ह्याचा प्रतिसाद पाहता जिल्ह्यातून जवळपास 2 लाखाच्या आसपास समाज बांधव मुंबईला जाईल, असा आशावाद मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी पत्रकार परिषद घेऊन कळवला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रिसोड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी उपस्थितांमध्ये रिसोड न्यायालयाचे न्यायाधीश सपकाळ, प्रजापती ज्योती, तहसीलदार तेजनकर, ठाणेदार रामेश्वर चव्हाण, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्याम तिवारी यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते। मान्यवरांचा शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या शिबिरामध्ये चक्क 102 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय। मान्यवरांनी रक्तदानाचं महत्त्व विशद केलं आहे। तर रक्तदान करण्यामागील उद्देश हा शुद्ध असावा। आपल्या जवळील सर्वच गोष्टी दिल्याने कमी होतात, परंतु रक्त अशी देण आहे जे दिल्याने कमी होत नाही तर वाढत राहतं। प्रत्येक 3 महिन्यानंतर प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे, ही काळाची गरज असल्याचं मत न्यायाधीश सपकाळ यांनी व्यक्त केलंय। यावेळी ठाणेदार चव्हाण यांनी देखील मार्गदर्शन केलं असून या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे। त्यांचा बहुमूल्य वेळ या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून या ठिकाणी आपण स्थान ग्रहण करावं। त्यानंतर सन्माननीय रामेश्वरजी चव्हाण साहेब सध्या अमरनाथ बाबाची आपल्याकडे मिरवणूक ठिकाणी आपल्यामध्ये उद्घाटनासाठी उपस्थित झाले। प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। चिपळूण तालुक्यातील खडपोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पिंपळी नदीवरील पुलाचा मोठा भाग खचल्याने वाहतूक ठप्प झाली। अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिक तसेच औद्योगिक वसाहतीकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। घटनेची माहिती मिळताच येथील ग्रामस्थांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधलाय। त्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून पुलाच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग ड्रायव्हिंग कार्यक्रम अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या उपस्थितीत सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। नांगुर्ले फाटा ते अंजारून अशी ही स्पर्धा झाली। फिटनेस का डोस आधा घंटा रोज हा संदेश सायकलिंग स्पर्धेत देण्यात आला। या स्पर्धेत पोलीस अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी हे सायकलिंग स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी फिट इंडिया मोहीम अंतर्गत आम्ही एक 10 किलोमीटर सायक्लोथॉन रायगड पोलिसांनी ऑर्गनाइज केलेला आहे। याच्यात कर्जत, खोपोली या भागातले नागरिकांनी आणि मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। फिटनेस की डोज आधा घंटा रोज असा आपली मोहीमची टॅगलाईन आहे। आजकालची जेन अल्फा आणि जेन झी जे आहे ते कुठलीही गोष्ट चांगली वाटली तर खूप डोप आहे असं म्हणतात। तर आमच्याकडून हे प्रयत्न आहे की डोपच्या जे डोपामाइन आहे ते तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी, सायकलिंग आणि रनिंग करून पण भेटू शकत आणि तो डोपामाइन तुम्हाला ह्या माध्यमातून घेतला पाहिजे, ना की मोबाईल फोन किंवा दुसरी कुठली जे इंटॉक्सिकेंट्स असतात त्यांच्याकडनं। कर्जत आणि खालापूर विभागने खूप चांगलेपणे याचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करते। गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष तयारी सुरू केली असून यामध्ये लातूर विभागातील 195 बस गाड्या पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत। तर या गाड्या मुंबई आणि उपनगरामधील कोकणवासियांना कोकणात घेऊन जाण्यास मदत होणार आहे। तर लातूर विभागातील या बस गाड्यांची संख्या मोठी असल्याने संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाशेजारी उल्वे करंजाडे रस्त्यावर एसटी थांब्याची व्यवस्था केली आहे। त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे। येवल्यात पैठणीची झळाळी आणि परंपरेचा साज घेऊन गणराया बाजारात दाखल झालेत। पैठणीचे वस्त्र परिधान केलेल्या आणि पैठणी फेटा मिरवणाऱ्या गणेश मूर्तींनी भक्तांची मने जिंकलीत। पारंपरिक मराठमोळा थाट, नाजूक डिझाईन आणि पैठणीचा रंगबेरंगी झळाळीमुळे हा बाप्पा भक्तांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे। गणेश मूर्तीभोवती काढलेल्या पैठणीचा सजावट देखील आकर्षणाचा विषय ठरत आहे। सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानाच्या चोर गणपतीची आज पहाटे प्रतिष्ठापना झाली आहे। चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हे गणपती प्रसिद्ध आहेत।
गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली। सांगलीच्या या चोर गणपतीला 150 वर्षाची परंपरा आहे। पंचयातन संस्थानाच्या गणेशाची प्रतिष्ठापना चतुर्थीच्या 4 दिवस आधीच होते। गणपती केव्हा आला आणि गेला याचा गणपती भक्त भाविकांना थांग पत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला चोर गणपती म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे। सांगलीजवळील कर्नाळ गावातील मोजे डिग्रजमधील ओढ्यावरील रस्त्यावर 13 फूट मगर आढळून आली। कृष्णा नदीचं पाणी पातळी ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी मगरीचं दर्शन होऊ लागले। मगर दिसताच नागरिकांनी वन विभागाला कळवले, मात्र वन विभागाच्या टीमला रात्री वेळी मगर पकडणे शक्य नसल्यामुळे मगरीने पुन्हा ओढ्यातील पाण्यामध्ये आश्रय घेतला। त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आले। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।